वंदे मातरम, वंदे भारत माता की जय। ना झुकेगा भारत का तिरंगा, ना झुकेगा भारत का तिरंगा। भारत माता की जय। वंदे मातरम, वंदे मातरम। की आपली कुठली रॅली जे कुठल्या विशिष्ट मागण्यांकरता आपण घेऊन चाललेलो नाही आहोत, तर ही समर्थन रॅली आहे, कौतुक रॅली आहे, अभिनंदनाची रॅली आहे। वंदे मातरम, वंदे मातरम, भारत माता की जय। पहलगाम येथील निरपराध नागरिकांवरील मानवतेला कलंक लावणारा हमला आणि भारतीय सेनेने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आतंकवादाला दिलेले खणखणीत उत्तर, यामुळे भारतीय मनात अभिमानाची आणि स्वाभिमानाची भावना आहे ती जागृत राहण्यासाठी आपण आज इथे जमलेलो आहोत। आणि शौर्य का प्रमाण, सिंदूर अभियान, शौर्य का प्रमाण। दुसरं त्यांनी सांगितलं की आम्ही काय करू शकतो, तर असंख्य गोष्टी करू शकतो। त्याच्यात मी 2 भाग करीन। पहिला भाग, एक तर तुमच्या मुलांना सेनेत जायचा आग्रह करा, कारण युद्ध नको असं होऊच शकणार नाही। युद्ध म्हणजे 2 शांततेमधला, युद्धामधला टप्पा असतो। युद्ध झालं की शांतता नांदते आणि म्हणून युद्ध लागतच लागतं। त्याच्यामध्ये मी परत सांगते की 67 लढाया आपल्याला खेळल्या गेल्या, 67 लढाया, आणि लाखो साधू, लाखो स्त्रिया त्यांनी जेव्हा बलिदान केलं ना, तेव्हा बाबरी मशीद बांधली कशी, हे पहिल्यांदाच कुठे घडलंय? बाबरी मशीद बांधताना हिंदूंचा रक्त आणि मांस त्या गिलाऱ्यामध्ये मिसळलं गेलं। ऐकूनही अंगावर काटा येईल अशा सगळ्या घटना पूर्वी घडलेल्या आहेत, फक्त आपण मधल्या काळात त्या पार विसरल्या गेलो। आपण कोण आहोत, आपण कोणाचे वंशज आहोत, हेच आपल्या मनातून पुसून टाकायचा प्रयत्न केला गेला। आज आपण हा जुना इतिहास पुन्हा एकदा आठवूया, पुन्हा एकदा त्याचा अभ्यास करूया। मात्र आमचा इतिहास हा फक्त आणि फक्त पराभूतांचा इतिहास नाही। परत लक्षात ठेवा, पराभूतांचा इतिहास नाही। मात्र हेही तेवढंच सत्य आहे की आपली जी काही वृत्ती आहे, सहिष्णू वृत्ती, त्यांनी आपला घात केला असं एक मानलं जातं की 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिवस होता का, तर नाही, 27वा हा विभाजन दिवस होता असं मानलं जातं। याचा अर्थ असा की भारताचे 27 तुकडे झाले, तेव्हा हा छोटासा भारत मिळाला। की आज मुलुंडमध्ये आपण सगळेजण, मुलुंडच नाही प्रत्येक शहरामध्ये आपण जर सैनिकांच्या जीवावर आत आपण जर इथे सुरक्षित आहोत, तर आपली जबाबदारी म्हणून आपल्याला 1 तास देशासाठी काढायला हवा होता, बरोबर आहे? मला जवळ जायचंय, मला घरी जायचंय, मला जेवण करायचंय, माझ्या घरी नवऱ्याला जेवण वाढायचंय, मला हे करायचंय, मला ते करायचंय, याही पेक्षा कित्येक पटीने काय महत्वाचं आहे, तर आपल्या देशाच्या सीमेवर जे जवान आपल्या सुरक्षिततेसाठी स्वतःच्या प्राणांची बाजी लावतायत, त्यांना मानवंदना देणं, त्यांचं मनोबल वाढवणं हे आज अतिशय गरजेचं आहे। आज मुलुंडमध्येच नाही तर असं प्रत्येक शहरात आपल्याला करायचं आहे। आणि त्यामुळे मी म्हणेन की त्याही वेळेला प्रत्येकाने आपापली सगळी कामं बाजूला ठेवून आपल्याला आज इथे यायचंय। आज जन्मभूमी स्वर्ग से महान, इसके वास्ते ये तन है, मन है और प्राण है, इसके वास्ते ये तन है, मन है और प्राण है, तन मन और प्राण है। जननी जन्मभूमि स्वर्ग से महान है, जननी जन्मभूमि स्वर्ग से महान है। इसके कण कण पे लिखा राम कृष्ण नाम है, इसके कण कण पे लिखा राम कृष्ण नाम है। हुतात्माओं के रुधिर से भूमि सस्य श्याम है, हुतात्माओं के रुधिर से भूमि सस्य श्याम है। धर्म का ये धाम है, सदा इसे प्रणाम है, धर्म का ये धाम है, सदा इसे प्रणाम है। स्वतंत्र है धरा यहाँ, स्वतंत्र आसमान है, स्वतंत्र है धरा यहाँ, स्वतंत्र आसमान है। जननी जन्मभूमि स्वर्ग से महान है, जननी जन्मभूमि स्वर्ग से महान है। इसकी आन पर अगर बात कोई आ पड़े, इसकी आन पर अगर जो बात कोई आ
इसके सामने जो जुल्म के पहाड़ हो खड़े, इसके सामने जो जुल्म के पहाड़ हो खड़े, शत्रु सब जहान हो विरुद्ध विधि विधान हो, शत्रु सब जहान हो विरुद्ध विधि विधान हो, मुकाबला करेंगे जब तक जान में ये जान है, मुकाबला करेंगे जब तक जान में ये जान है। जननी जन्मभूमि स्वर्ग से महान है, जननी जन्मभूमि स्वर्ग से महान है। इसकी गोद में हजारों गंगा यमुना झूमती, इसकी गोद में हजारों गंगा यमुना झूमती, इसके पर्वतों की चोटियां गगन को चूमती, इसकी पर्वतों की चोटियां गगन को चूमती। भूमि यह महान है निराली इसकी शान है, भूमि ये महान है निराली इसकी शान है। इसकी जय पताका ही स्वयं विजय निशान है, इसकी जय पताका ही स्वयं विजय निशान है। जननी जन्मभूमि स्वर्ग से महान है, जननी जन्मभूमि स्वर्ग से महान है। इसके वास्ते ये तन है मन है और प्राण है, इसके वास्ते ये तन है मन है और प्राण है, तन मन और प्राण है। जननी जन्मभूमि स्वर्ग से महान है, जननी जन्मभूमि स्वर्ग से महान है, स्वर्ग से महान है, स्वर्ग से महान है। भारत माता की जय।